हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर। आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। महायुतीमध्ये नाशिक आणि धाराशिवची जागा अजित पवार गट लढवणार। अजित पवार गटाकडून आज पत्रकार परिषदेमध्ये उमेदवारांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। सातारा लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता। पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड 1 तास चर्चा। कराडच्या बैठकीमध्ये सातारा आणि सांगलीच्या जागेवरून खलबतं। परभणी लोकसभेसाठी रासपा अध्यक्ष महादेव जानकर आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरल्यानंतर जानकरांचं शक्तीप्रदर्शन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे उपस्थित राहणार। वंचित मवियासोबत असली तर भाजपचे उमेदवार हरले असते, हेच पटोलेंना नको होतं। प्रकाश आंबेडकरांचा आरोप तर नाना पटोले नितीन गडकरींचे की काँग्रेसचे, आंबेडकरांचा सवाल। वंचितच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। वंचितकडून 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा। हिंगोलीमधून बीडी चव्हाणांना उमेदवारी तर सोलापुरातून राहुल गायकवाडांना तिकीट। मनसे नेते आज शिवाजी पार्कच्या मैदानाची पाहणी करणार। 9 एप्रिलला मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार। जात पडताळणी आणि उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी रश्मी बर्वे हायकोर्टात। रामटेकच्या उमेदवार बर्वेंच्या याचिकेवर आज सुनावणी। कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष। अहमदनगर दक्षिणचे मवियाचे उमेदवार निलेश लंकेंची आजपासून जनसंवाद यात्रा। पाथर्डीमधल्या मोहतादेवी गडावरून यात्रेला सुरुवात होणार। 16 एप्रिलला यात्रेची सांगता। बागेश्वर बाबा विरोधात भंडाऱ्यामधल्या मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। बाबा जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप। क्रिकेटपटू केदार जाधव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। खासगी कामानिमित्त भेट घेतल्याची माहिती। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असण्याची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा अंदाज। राज्यात आजपासून वीज दरामध्ये वाढ होणार। महावितरणच्या वीज दरामध्ये सरासरी 7.5% वाढ होणार। आजपासून नवीन दर लागू। ज्ञानवापी मशीद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार। सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी। राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीची आज बैठक। महाराष्ट्रातून पियुष गोयल, विनोद तावडे उपस्थित राहणार। सरकारचा भ्रष्टाचार हटाव मंत्र तर विरोधकांचा भ्रष्टाचारी बचाव मंत्र। नरेंद्र मोदींची इंडिया आघाडीवर टीका। महेंद्रसिंग धोनीची धमाकेदार खेळी व्यर्थ। दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नईवर 20 धावांनी विजय। खलील अहमद ठरला विजयाचा शिल्पकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।